काय मग केअरटेकरीन बाई? कुठल्या विचार ठरवलंय की सोनबाई पुढची स्वप्न बघतायत? रमे काय झालं? तुझ्या हसण्यात कसली तरी काळजी दिसतीये. अगं नाही, कुठे काय, काही नाही. रमे, आता मला नको गंडवस. तू नक्कीच काहीतरी भुंगा लावून घेतलास डोक्याला, वय ना? अगं रमे, आता कसली काळजी आहे? अगं तू तर आता निम्मी लढाई जिंकलीस का? आता कसं टवटवीत राहायला पाहिजेस तू, आनंदी हसत खेळत. अगं तुला तर आता तुझ्या मनासारखं बी वागता येणार आहे. नाही ग मंजू, उलट आता जास्त जबाबदारीने वागावं लागेल बघ. हा जो काही वेळ आहे तुमच्या परीक्षेचा आहे असंच समजतो. म्हणजे? अगं आता मला आणि छोट्या मालकांना हवं तसं नाही वागता येणार. उगाच आमच्या प्रेमाचा किंवा आमच्या वागणुकीचा बोबाटा नकोय मला. बरं एक काम करतेस का? एवढं दूध छोट्या मालकांना देऊन ये ना. का? अगं तू जा की. अगं सांगते तेवढं ऐक ना. हे घे. आलेच. मी असं का केलंय हे आता तुम्ही समजून घ्या छोटे मालक. छोटे मालक, दामू म्हणत होता की लय म्हणजे लयच गुमशान झालो. काय? हा, पंचायत समितीच्या ऑफिसचं काही नुकसान झालं का? नाही नाही, तसं काही झालं नाही. पर दामू बोलत होता की शेतकऱ्यांनी त्या इम्याच्या प्रकरणावरून एका अधिकाऱ्याला जो काय चोपलाय ना, आणि हो, हे समज पंचायतीच्या त्या मोकळ्या आवारात झालं म्हण. अरे बापरे. आणि हो, दामू हे बी म्हणत होता की छोटे मालक जरा तिकडे येतील का. बर. पर मी म्हणलं छोट्या मालकांना आता अजिबात येळ नाही, त्यांना काय सांगू नकस. मी जाऊन बघतो. आईला सांग की मी पंचायत समितीच्या ऑफिसला गेले. बरं ठीक आहे. तुम्ही बदामाचं दूध आणलं होतं. आता काय उपयोग आहे त्याचा? आणि काय ग, एवढा वेळ लागतो वे दूध आणायला? छोटे मालक चालले बी कामाला. हरी, काम आत्ता आलंय. रमा का नाही आल्या? ती म्हणाली तूच घेऊन जा म्हणून मी आले. मंजू, तो ग्लास परत घेऊन जा, मी बाहेर जातो. अरे आता ती रमा सुमडीत तिची समधी कामं तुला करायला सांगते. बरोबर आहे. बढतीचा परिणाम दुसरं काय? काय एकेकाचं नशीब असतंय नाही. ती तुला कामं सांगते काय, तू करते काय. आणि अशा लोकांना ना तुझ्यासारखी कामं करणारी माणसं लगेच सापडतात बघ. राब हा बाई राब. काय तुमच्या रमाबाईंचं राज्य आहे नाही का? रमा, ए रमा. जी बाई साहेब. जरा बाहेर आहे का? जी. अगं मला पतसंस्थेची आणि पक्षाची खूप कामं येतात, तर मी दिवसभर बाहेर असेन. घरातली कामं कितपत होत आली आहेत? आता समधी कामं तशी लागलीत मार्गावर. फक्त शेतातून धान्य यायचं बाकी. तेवढं येऊन तपासून गोदामात ठेवून घेतलं ना की झालं. ते काम हरीला सांग. हा, आणि झालं की तपासून घे नक्की. हा जी. आणि हे पैसे 10,000 आहेत. हा, तुझ्याकडे ठेव, खर्चाला लागतील. कारण कपडेवाला, पेपरवाला, शेताचं कुंपण ज्यांनी घातलं तो ठेकेदार, असे सगळे जण यायचे. आणि सगळ्यांची बिलं आहेत ती तपासून घे आणि त्यांना प्रत्येकाला पैसे दे. घे. हो पण मी. अगं घे, आणि आल्यावर मला सगळा हिशोब दे. जी. बरं भाईसाहेब, मी एवढे पैसे कधी. अगं कशाला एवढं टेन्शन घेतेस? आता या सगळ्याची तुला सवय करायला हवी. हो, आणि तेजू येईल रात्री ट्रेकवरून, तर तिच्या आवडीचं काहीतरी खायला बनव. आणि हो, प्रतापचा डबा पाठवायला विसरू नको कार्यालयात. जी भाईसाहेब. येते. प्रताप दादा, तुम्ही होता म्हणून त्या शेतकऱ्यांनी विमा अधिकाऱ्याची माफी मागितली आणि प्रकरण मिटलं. हो ना. अहो, तुम्ही समजांशी गोड बोलता, समजांना आपल्यापणाने समजावून सांगता, त्यामुळे समजा ऐकतात. अरे मग तुम्ही तसंच बोला ना, तुमचंही ऐकतील.
हे बघा, अधिकाऱ्यावर हात उचलणं हे खूप चुकीचं आहे. त्यांनी प्रश्न सुटत नाही तर ते वाढतात. इथून पुढे असं होता कामा नाही. या तुम्ही या. दादा, ते दुपारच्या जेवणाचा डबा नाही आला अजून. नाही, नसेल येणार तर आमच्या संग चला ना, ठेचा भाकरी खाऊन घ्या. चालेल ना. थांब जरा, रमांना फोन करून विचारतो त्या येत आहेत का. माझा जरी होकार असला, तुमचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं, तरी तुमचं प्रेम कुणाच्याही नजरेत येईल असं प्लीज वागू नका. तुमच्याकडून थोडी जरी चूक झाली आणि रावसाहेबांना समजलं तर तुमच्या स्वप्नांची राख रंगोळी व्हायला थोडाही वेळ लागणार नाही. दादा, काय झालं? तुम्ही अगं रमे, बरं झालं ग तू लवकर आली. आता बघ, अशा अवस्थेत बी मला माझ्याच हातून पाणी घ्यायला लागतं. एकटीनं कुठवर दगदग करायची ग. बरोबर आहे तुझं. पण मामी कुठे गेली? अगं आई गेली बाबांसोबत, काहीतरी काम होतं म्हणे, मग गेली ती त्यांच्या सोबत. चालेल. काय गरम आहे? अगं नवीन पर्स बाई साहेबांनी गिफ्ट दिली का काय? अगं नाही, ती मीच विकत घेतली आता. उधळपट्टी सुरू झाली म्हणजे पगार झालेला दिसतोय हिचा. सुमे, अगं मी काय म्हणत होते, हात पाय तोंड धुवून घेते पटकन, देवाला दिवा लावून पटकन स्वयंपाक करते बघ. हा ठीक आहे, चालतंय चालतंय. सरळ वाच. हा अगं पण मी वाचत कुठं होते. हे आपलं लय माशा झाल्यात ना, त्यांना असं उडवायला ग. हे बघ, उडवायला त्यांना. चांगले, चालू द्या. हा अगं ते मेसेज आलाय वाटतं कोणाचा तरी. बघ बघ, कोणाचा मेसेज आहे? मेसेज कोणाचा आहे? कंपनीचा आहे का? नाही, कंपनीचं नाहीये, दुसऱ्या कोणाचा तरी आहे. दुसरं कोणाचा आहे? अगं छोट्या मालकांनी केलंय मेसेज. छोट्या मालकांचा? आता त्यांना म्हणावं वाड्यावरचं काम आटोपलंय, आता कशाला एवढं रात्रीचा मेसेज करताय? अगं काही नाही, त्यांचं काहीतरी काम असेल. बघ बरं काय म्हणतात ते, वाच ना. अगं त्यांना दुपारी डबा पाठवला होता ना, तर त्यांना तो जमला नाही खायला, असं सांगितलं त्यांनी त्यात. अच्छा, म्हणजे असा दररोज मेसेज करतात का ग तुला? दुपारी जेवलो नाही वगैरे असं मेसेज करत असतात का तुला? नाही, तसं चांगलंच आहे म्हणा. आता दुपारी जेवले नाही ते अन्न वाया गेलं असेल ना, वाईट वाटत असेल ग त्यांना. ए पण तसे छोटे मालक चांगले आहेत बरं का. हा चांगले. हिचा पगार झालेला असणार नक्कीच. चला आता घर बसल्या बसल्या आपली चांदी चांदी. छोट्या मालकांची आज बोलताच आलं नाही.
जबाबदारीने वागलं पाहिजे हे खरं आहे, पर दिवसभर बोलायचंच नाही हे मात्र काय बरोबर नाही. छोट्या मालकांना लई वाईट वाटलं असणार. रमा, तुम्ही झोपलात का? नाही, अजून जागी हाय. मग कॉल करा. रमा, काय छोटे मला ती वर्षाने बोलतोय असं वाटतंय मला. म्हणजे दिवसभर आपण बोललोच नाही ना, तर एक एक तास मला एक वर्षासारखा वाटतोय. अहो मग फोन का नाही केलात मला? आता जबाबदारीने वागायचे ठरवले. तुम्ही पण तुम्हाला खरं सांगू का छोटे मला, माझ्याशी कोणी किती बी वाईट वागलं ना किंवा किती बी रागून बोललं ना तरी मी सहन करेन. पण तुम्ही माझ्याशी नाही बोलत ना तर काय? मी नाही बोललो तर काय रमा? तुम्ही माझ्याशी नाही बोलत ना तर असं वाटतं की तुम्ही लई कामात असाल. इथे गळ्यात पडता हात धुंद केवड्या, इथे गळ्यात पडता हात धुंद केवड्याचे, आठवती श्वासोश्वास माझ्या वेड्या साजण्याचे. कधी डोळ्यात साठता तळे आठव पाण्याचे, कधी डोळ्यात साठता तळे आठव पाण्याचे, खारे तळे झेलतात हात माझ्या साजनाचे. चांद वेळ होता तुझ्यासाठी थोडे उजळून जावे, चांद वेळ होता तुझ्यासाठी थोडे उजळून जावे, अशा वेळी हात हाती आणि डोळ्यात बुडावे. जेव्हा आभाळात लख येई उन्हाळ चांदण, जेव्हा आभाळात लख येई उन्हाळ चांदण, तेव्हा ओठांवर हसू असं मागणं अंदण. बरं चला छोटे मला, आता ठेवते मी फोन. आपण आजच इतकं बोललो ना की उद्या काय बोलायचं याचा प्रश्नच पडणार आहे आपल्याला. चांगलं आहे ना, काय बोलायचा हा प्रश्न पडला ना तर आपण फक्त एकमेकांच्या डोळ्यात बघत राहायचं. बरं ठीक आहे, तुम्ही झोपा आता. दिवसभर लई दमला असाल ना, आणि मी आधी झोपते. नाही तर उद्या बाईसाहेबांचा फोन आला ना तरी बी मला जाग यायची नाही. ठीक आहे, गुड नाईट.
गुड नाईट. बाय. कधीपासून चाललंय तुझं हे सगळं? काय? तुझं काय चाललंय हे मी सांगायचं का तुला आता? हा? तुझं हे नटणं, तुझं हे लपून लपून कोणाला तरी भेटायला जाणं, तुझं ओढीनं वाड्यावर जाणं, या सगळ्याचा काय अर्थ होतो हे मी सांगायला पाहिजे तुला? काय गरम आहे? पिंट्या दादा जरा हळू बोल ना. तुला काय वाटलं माझं तुझ्याकडे लक्ष नाहीये का? पिंट्या दादा अरे खरंच जरा हळू बोल ना. हळू बोल. का आता का हळू? सगळ्यांना समजणार तर आहेच आहे. बरं झालं मला आत्ताच समजलं ते. हे बघ तुला शपथ आहे माझी, जरा हळू बोल ना. कोणी ऐकेल रे. हे बघ हात जोडते, पाया पडते. रमेश सगळं सगळं स्पष्ट दिसतंय का मला? आपल्या घराची कशी वाट लागणार आहे, या गावात आपलं जगणं कसं मुश्किल होणार आहे, हे सगळं अगदी स्पष्ट दिसतंय मला. तुला माहित नाही रमे, तू कुठल्या आगीमुळात हात घातलायस ते. केवढं मोठं संकट स्वतःवर ओढवून घेतलंस ना याचा अंदाज नाहीये तुला रमे. रमे तुला बजावलं होतं मी, चंद्राची स्वप्न नको बघू म्हणून. तो अंडावर पडायला होईल आणि आता तेच होणार आहे रमे. आता तेच होणार आहे, सगळं संपणार आहे. अरे आज काय बोलतो तू? त्या रावसाहेबांचा धार लावलेला कोयता आणि आपल्या सगळ्यांच्या माना जवळ येताना दिसतात मला तर. अरे हे बघ असं काय बी होणार नाही. मी असं काय बी होऊ देणार नाही. रमे येडी आहेस का तू? तुझ्या हातात काय राहणार आहे? हा काय बोलतेस कळतंय का तुला? तू आत्ता ज्याच्याशी बोलत होती ना त्याच्या बापाचं नाव रावसाहेब आहे. रावसाहेब जाधव. रावण आहे तो, रावण. रावसाहेबांना जर कळलं ना तर तुझे काय हाल करतील ना तुला पण नाही कळणार ना. आमचे तर गावात कुत्रा हाल खाणार नाही. अरे नाही असं नाही होणार बघ. छोटे मालक आहेत की. तो प्रताप, हे सगळं जेव्हा त्याच्यावर शेकेल ना तेव्हा आरामात बाजूला होईल तो. हा ना तर काय, तो राजकारणात आला, एवढी खेळी तर तो खेळूच शकतो. रमे त्याला काही होणार नाही ग. जे होणार आहे ना ते आपल्याला होणार आहे. नांगर आपल्या घरावर चालणार आहे. शिरते का डोक्यात तुझ्या? नाही पिंट्या दादा असं नाही होणार. माझा छोट्या मालकांवर पूर्ण विश्वास आहे. ते मला आणि आपल्या समजांना या सगळ्यातून अगदी तारून नेतील बघा. मी रमे मी तुला एवढा घसा फोडून सांगतोय तरी तू पुन्हा तेच बोलते. तुझ्या डोक्यातनं ते वारं जातच नाही. ठीक आहे, नाही तुझं असं म्हणणं आहे की तुमचं प्रेम खरं आहे ना? मग मी पण आता बघतोच तुमचं हे प्रेम खरं आहे का त्या सीझनल फुलांसारखं 4 महिने उमलून परत मावळणार आहे. तू आत्ता ज्याच्याशी बोलत होती ना त्याच्या बापाचं नाव रावसाहेब आहे. रावसाहेब जाधव. रावसाहेबांना जर कळलं ना तर तुझे काय हाल करतील ना तुला पण नाही कळणार.